येणार आहे, कारण सर्च ऑपरेशन मध्ये नक्कीच संदीप थोडंसं थांबवते। हे दहशतवाद्यांचे 4 दहशतवाद्यांचे फोटो या ठिकाणी आपल्या समोर इथे आहे। पहलगाम मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हा फोटो आपल्या समोर आलेला आहे। याआधी यांचे स्केच काढण्यात आलेले होते आणि आता हा फोटो या ठिकाणी समोर आलेला आहे। पहलगाम मध्ये हल्ला करणारे हेच ते 4 दहशतवादी आहेत। या दहशतवाद्यांचा हा फोटो समोर आलाय। पहलगाम मध्ये ज्यांनी गोळीबार केला, पर्यटकांवर गोळीबार केला, ते हे दहशतवादी आहेत। या दहशतवाद्यांचा हा फोटो या ठिकाणी समोर आलेला आहे। पहलगाम मध्ये काल 3:30च्या सुमारास हा हल्ला झाला। हेच ते दहशतवादी आहेत ज्यांनी पर्यटकांना त्यांची नावं विचारली आणि हिंदू आहेत असं समजल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत। त्या पहलगाम मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा हा फोटो समोर आलाय। एक्सक्लुझिव्ह संदीप, आपण हा फोटो पाहतोय। याआधी आपण स्केच पाहिले होते या दहशतवाद्यांचे। आता हा एक फोटो, या एका फोटोमध्ये हे 4ही दहशतवादी आपल्याला गन हातात धरलेले पाहायला मिळत आहेत। काय सांगशील याविषयी? अगदी बरोबर निखिला, जवळपास 50 राऊंड त्यांनी फायर केलेले होते। 6 दहशतवादी एकूण होते आणि ज्या वेळा एनआयएचं पथक पोहोचलं तेव्हापासून खरं तर हालचालींना वेग आलेला होता। ही पुन्हा एकदा थेट दृश्य दाखवतो। पहलगाममधून ज्या सुरक्षा रक्षकांच्या गाड्या आहेत त्या फक्त आता श्रीनगरकडे रवाना होत आहेत। प्रामुख्यानं हा फोटो आल्यामुळे आता मोठी मदत होणार आहे, कारण स्थानिकांकडे आता याबाबत सगळी चौकशी केली जाईल। अनेक छोटी जी गावं आहेत ती या संपूर्ण पहाडी परिसरामध्ये वसलेली आहेत आणि तिथं देखील आता सुरक्षा रक्षक जे पोचलेले आहेत। एनआयएनं खरं तर काल जे वाचलेले होते किंवा जे पहलगाममध्ये टुरिस्ट पर्यटक जे होते त्यांच्याकडे देखील चौकशी केली। त्यांचे हावभाव कसे होते, ड्रेसिंग कसं होतं, वय अंदाजे त्यांचं किती असेल, भाषा बोलण्याची त्यांची कशी होती, कारण AK-47 घेऊन थेट आलेले होते आणि 1 ते 7 एप्रिल या तारखेच्या दरम्यान त्यांनी रेकी देखील केलेली होती। त्यासाठी त्यांनी 2 बाईक देखील वापरलेल्या होत्या। त्यातली एक बाईक खरं तर सुरक्षा रक्षकांना मिळालेली आहे। त्याबाबत अजून अधिकृत दुजोरा जो आहे तो मात्र देण्यात आलेला नाही। मात्र एकंदरीतच या सुरक्षा दलांसमोर दहशतवाद्यांना पकडण्याचं एक मोठं आव्हान जे आहे ते त्यांच्या समोर असणार आहे। पुढच्या काही तासांमध्ये याबाबत मोठे निर्णय घेतले जातील, कारण पाकिस्ताननं देखील धास्ती घेतली आहे। मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या पाकिस्ताननं कॅन्सल केलेल्या आहेत। हवाई हद्द जी आहे त्याच्यावर देखील करडी नजर ठेवण्याचे आदेश पाकिस्तान सरकारनं दिलेले आहेत। त्यामुळे एकीकडे आज संध्याकाळी CCSची बैठक होणार आहे। त्यापूर्वी आज साऊथ ब्लॉकमध्ये राजनाथ सिंह, अजित डोवाल NSAचे प्रमुख आणि तिन्ही दलांचे प्रमुख आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्यांची देखील एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे। त्यामुळे मोठ्या हालचाली आता पाहायला मिळत आहेत। अमित शहा दिल्लीमध्ये काही वेळात पोहोचतील। पंतप्रधान मोदी देखील पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पहलगामला येतील असं देखील सांगितलं जात आहे, कारण काल त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून खरं तर ते भारतामध्ये आज पहाटे दाखल झालेले होते। त्यामुळं बदला आता कशा प्रकारे घेतला जातोय ह्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे। 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामाचा हल्ला झालेला होता आणि त्यानंतर आता हा हल्ला झालेला आहे। तुमच्याकडे येते संदीप राजगोळकर, आपले प्रतिनिधी पहलगाम या ठिकाणी आहेत। प्रत्यक्ष त्या ठिकाणावर आपले प्रतिनिधी काही वेळातच इथे पोहोचतील, कारण अमित शहा सध्या तिथे असल्यामुळे काही अंतरापर्यंतच मीडियाला जाऊ दिलं जातंय। मात्र आपले प्रतिनिधी सातत्यानं तिथून आपल्याला माहिती पुरवत आहेत।